नमस्कार मित्रांनो, प्रोग्रामिंग रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मागील व्हिडिओमध्ये आपण रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स या पॉईंटवरती डिस्कशन केलं होतं लारावेलमध्ये. आता बघा, आपण लारावेलची जी सिरीज रनिंग आहे यामध्ये आता पुढचा पॉईंट जो आहे आपल्याला तो बघायचा आहे, तो आहे फॉर्म प्रोसेसिंग. लारावेलमध्ये फॉर्म कसं प्रोसेस होतं ते आपल्याला बघायचं आहे. फॉर्मची हँडलिंग कशी केली जाते तर ते बघूया आपण. तर बेसिकली त्यासाठी आपल्याला HTML वगैरे किंवा त्याचं जे काही पार्ट्स असतात HTMLचं फॉर्म हँडलिंगचं की ते पूर्ण लागणार आहे. फक्त आपल्याला जो लारावेलचा कोड आणि त्या गोष्टी काय करायच्या आहे बघायच्या आहे. त्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जावं लागेल. तर आपण आता स्क्रीनवर जाऊया आणि एकदा बघूया. हे बघा, ही माझी स्क्रीन आहे. इकडे मी आपला जो रेग्युलर प्रोजेक्ट आहे लारावेल प्रोजेक्ट तो डेमो आपला ओपन केलेला आहे ऑलरेडी. इकडे फक्त कोडिंग आता आपण स्क्रॅचपासून करणार आहोत. बघा, इकडे हे पेजेस वगैरे क्रिएट केलेले हे तुम्ही बघितलं आहे. समजा मी काय करतो, माझ्याकडे एक कॉन्टॅक्ट पेज आहे आणि याच्यामध्ये एक फॉर्म बनवतो, बेसिक नेम ईमेल वगैरेवाला, आणि तो मला काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. तर आता मी काय करतो, इकडे पहिले तर माझं पेज इथे आहे. सुरुवात जसं आपण PHP करत होतो तसंच करायचं आहे रेग्युलर, की पहिल्यांदा फॉर्म क्रिएट करायचा आहे. इथं मी एक फॉर्म बनवला, मध्ये फॉर्मची ॲक्शन असते. यानंतर मेथड फॉर्म हा आपण काय करतो, नेहमी पोस्ट मेथडने यूज करतो. इथे पोस्ट राईट करतोय मी, एंड विथ फॉर्म. ओके, हे आपण यूज केलं आहे. ॲक्शन मी नंतर राईट करणार आहे, त्यामुळे मग इथे मी फक्त आता नेम आणि ईमेल 2 पॅरामीटर यूज करतो आणि एक बटन यूज करणार आहे. तर मग लेबल वगैरे मी यूज नाही करत, डायरेक्टली HTML5चाच प्लेस होल्डर यूज करणार आहे. इनपुट टाईप टेक्स्ट, नेम, ठीक आहे, नेम म्हणूनच घेतो पॅरामीटर, प्लेस होल्डर नेम. इथे मी ब्रेक टॅग देतो. पुन्हा मी याला सेम कॉपी करून इथे यूज करतोय. यानंतर इथे मला ईमेल पास करायचं आहे, युअर ईमेल. तुम्ही मोठा फॉर्म पण घेऊ शकता, मी आता बेसिक स्मॉल फॉर्म घेतोय ज्याने आपल्याला क्विकली समजेल. सबमिट व्हॅल्यू असतं. सबमिट. आता हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे, जे लारावेल लर्निंग करता आहेत त्यांना हे बेसिक माहीत असावं. नसेल तर तुम्ही आपले व्हिडिओ बनवलेले एक PHP वरती, त्यामध्ये HTMLचं बेसिक कन्सेप्ट फॉर्म्स वगैरे कव्हर केलेले आहे, त्यामध्ये बघू शकता. आता बघा, आपण हे क्रिएट केलं आहे. आता मला ॲक्शन यूज करायची आहे. तर मी काय करतो, पहिले तर मला हे जे फॉर्म आहे हा फॉर्म हँडल होण्यासाठी मला इथे काय करावं लागेल, एक फंक्शन क्रिएट करावं लागेल. ती रिक्वेस्ट जी फॉर्म सबमिट केल्यानंतर जो डेटा येणार आहे तो हँडल करण्यासाठी. मग मी इथं काय करतो, एक फंक्शन क्रिएट करतो, पब्लिक फंक्शन कॉन्टॅक्ट, ओके, सबमिट. एक फंक्शन राईट करतो, कॉन्टॅक्ट सबमिट. आता कॉन्टॅक्ट फॉर्मचं वर जाण्यासाठी ही मेथड यूज केलेली आहे आणि कॉन्टॅक्ट सबमिटसाठी मी इथे ही मेथड यूज करतोय. तर हे फंक्शन राईट केलं आणि यामध्ये रिक्वेस्ट हा आपला काय करतोय, मी पॅरामीटर राईट करतोय, रिक्वेस्ट $रिक्वेस्ट. ओके, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, तुम्हाला लिंक वगैरे दिलेली डिस्क्रिप्शनमध्ये, ती तुम्ही बघू शकता. तर बघा, कॉन्टॅक्ट सबमिट यामध्ये आपल्याला काय करायचं, तिकडनं जो फॉर्ममधनं जो डेटा येणार आहे नेम आणि ईमेल, ते फील्ड मला इकडे कॅप्चर करायचे आहे आणि त्या मला डिस्प्ले करायचे. त्या रिलेटेड फंक्शन्स आपण मागच्या वेळेस बघितले होते. त्यावेळेस मी बोललो होतो की ते फंक्शन्स आपण आत्ता यूज करणार आहोत. तर मग आता बघा, मी तुम्हाला त्यातलं इनपुट फंक्शन किंवा ऑल फंक्शन यूज करून दाखवतो. तर बघा, आता इकडे काय होईल, याने हे माझं क्रिएट झालं. याचं लॉजिक मी नंतर राईट करेल. आधी मला काय करायचं आहे, एक राऊट राईट करायचं आहे, म्हणजे मग माझा फॉर्ममध्ये मला ते पास करता येईल. मी इथे जातो, web.php गेलो, तर बघा इथे कॉन्टॅक्ट दिलेलं आहे. मी सेम या कॉन्टॅक्टमध्येच इथे एक काय करतो, राऊट राईट करतो, इथे कोलन
पोस्ट वापरतो कारण मी फॉर्ममध्ये पोस्ट मेथड यूज केली आहे आणि हे सेम ठेवतो कॉन्टॅक्ट कॉमा आपलं होम कंट्रोलर क्लास कॉमा आपलं नेम आणि इथे मी काय करतो याला नेम राऊट राईट करतो सिंगल कोटमध्ये कॉन्टॅक्ट नावाने जे मी मागे पण दाखवलं होतं तुम्हाला क्रिएट करून सेमिकोलन याला आणि हा नेम राऊट वरती पण गेटचं जे फंक्शन आहे त्याला पण पास करतो मी इवन नाही केला तरी चालेल बट एकाला केला आहे आणि एकाला नाही त्यापेक्षा याला पण करून देऊया ओके म्हणजे थोडक्यात हे असं दिसेल आपल्याला प्रॉपरली तुमचे राऊट आहे इथे क्रिएट केलेले कॉन्टॅक्टला तर कॉन्टॅक्ट बघा तुम्हाला इथे URL सेम दिसेल फक्त एक मेथड गेटवर वर्क करेल एक पोस्टवर वर्क करेल आता मी हा जो कॉन्टॅक्ट आहे हा त्याचा जो नेम राऊट आहे तो मी इकडे राईट करून दाखवतो तुम्हाला कॉन्टॅक्ट पेजमध्ये तर इथे गेल्यानंतर ना इथे मला काय करायचं आहे तो राऊट इथे मी कॉल करेल जसं आपण URL कॉल करायचो एक्झॅक्टली सेम वेने राऊट कॉल केला जातो पण हा नेम राऊटलाच वर्क करतो हे लक्षात घ्या URL हा नेहमी याला वर्क करतो आणि राऊटिंग इकडे नेम राऊटला वर्क करतो तर मी इथे तो राईट केला आणि हा फॉर्म माझा रेडी झालेला आहे आता पहिले तर मी काय करतो फॉर्म दिसतोय की नाही ते बघूया तर मी इथे रिफ्रेश करतो एकदा कोडला आणि मला फॉर्म वगैरे डिस्प्ले होतोय की नाही ते बघता येईल एक सेकंड राउटिंगमध्ये मिस्टेक आहे काहीतरी इथे कॉमाऐवजी डॉट झालेलं आहे आपल्याकडनं ठीक आहे हा माझा फॉर्म आहे फॉर्म थोडंसं त्याला CSS वगैरे नसल्यामुळे खूप साधा दिसतोय CSS कसं इंटिग्रेट करायचं ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे की लारावेलमध्ये टेम्पलेट वगैरे कसं ॲड करायचं तो व्हिडिओ पुढे असणार आहे सिरीजमध्ये होईलच तो तर बघा आता इकडे कॉन्टॅक्ट पेज आपण घेतलेलं आहे यामध्ये नेम आणि ईमेल सबमिट करायचं आहे आणि ते मला काय करायचं आता रीड करायचं आहे आता बघा ते जे आहे फॉर्म डिस्प्ले झाला आहे आपला म्हणजे आपला हा पार्ट प्रॉपरली रनिंग आहे आता इकडे काय होतं की त्यामध्ये नेम आणि ईमेल हे नेम जे आहे हे ॲट्रिब्यूट लक्षात ठेवायचे HTML मधले हे ॲट्रिब्यूट आपण यूज करतो जसं PHPला यूज केलं एक्झॅक्टली तसं फक्त इकडे यूज करण्याचा वे थोडासा वेगळा आहे आता बघा ते ॲट्रिब्यूट मला इथे सरळ सरळ मिळणार आहे तर रिक्वेस्टमध्ये मिळणार आहे तर तुम्ही काय करू शकता याला तर याला प्रिंट करू शकता प्रिंट आरने ॲरेमध्ये येणार आहे ते म्हणून मी काय करतो डायरेक्ट रीड करू शकतो रिक्वेस्ट पॅरामीटर ऑल याने तुम्हाला ऑल पॅरामीटर्स या वेने मिळू शकता किंवा तुम्हाला सिंगल पॅरामीटर पाहिजे तर तुम्ही त्याला इको करू शकता रिक्वेस्ट पॉईंट्स टू तुमचं जे पॅरामीटर होतं नेम किंवा तुमचा जो पॅरामीटर होता ईमेल ओके याने तुम्हाला ते मिळणार आहे तर या वेने ते वर्किंग करतो आपल्याला तर इथे ते पॅरामीटर्स आपल्याकडे अवेलेबल होतं आपण त्याला वर्किंग करून बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल ते बघा इथे रिफ्रेश करतोय मी आता बघा इथे गेलं तर आपण फॉर्ममध्ये डेटा टाकतोय माझं नेम टाकलं आहे सपोज मी टॉम आणि माझा ईमेल ॲड्रेस टाकतोय tom@gmail.com आणि याला सबमिट केलं आता हा एरर देणार आपल्याला 419 पेज एक्सपायर्ड आता का दिलं हे तर लारावेल सिक्युरिटीचा खूप विचार करतो मी हे मुद्दाम टाकून एरर फ्री पेज केलं नाही आहे कारण बऱ्याच वेळेस जेव्हा बिगिनर्स म्हणून तुम्ही जेव्हा वर्किंग करता त्या केसमध्ये तुम्ही हे डेफिनेटली विसरता इथे वर्किंग करण्याचं आता इथे काय झालेलं आहे तर लारावेल जे आहे तर क्रॉस ब्राउझर रिक्वेस्ट तर ती ॲक्सेप्ट करत नाही त्या म्हणजे त्याला ती वर्किंग करू नये सिक्युरिटी फीचर्स म्हणून आहे एक त्याला CSRF म्हटलं जातं तर ते CSRF टोकनचा जे आहे तो रिक्वेस्ट आपल्याला सेशनमध्ये तो CSRF टोकन टाकला जातो आणि तो एव्हरी रिक्वेस्टला लारावेल व्हेरीफाय करतो तो त्याचं इनबिल्ट काम आहे आपल्याला मॅन्युअली खूप काही करावं लागत नाही तर ते यामध्ये नाही दिलेलं CSRF टोकन नाही दिलेलं त्याच्यामुळे हा फॉर्म तुम्ही टाकलेला आहे की दुसरं कोणीतरी या फॉर्ममध्ये काहीतरी एंट्री करून वाया स्क्रिप्ट वगैरे तो सबमिट केलेला आहे हे सिक्युरिटी पर्पजसाठी लारावेल ॲप्लिकेशन कंपल्सरी चेक करतं म्हणून लारावेलच्या फॉर्ममध्ये जेव्हा तुम्ही इथे टाकता तर त्या केसमध्ये तुम्हाला इथं फॉर्ममध्ये CSRF हे टोकन काय करायचं टाकायचं आहे तुम्ही CSRF या हेल्पर फंक्शनने पण कॉल करू शकता
कॉमनली ते यूज करता येतं तुम्हाला हेडर किंवा फुटर फाईलमध्ये पण कॉल करू शकता, बट हे फॉर्ममध्ये कॉल करणं नेहमी बेटर असतं, म्हणजे मिसिंग होण्याचे चान्सेस कमी असतात प्रत्येक केसमध्ये फॉर्म सबमिशनच्या वेळेस. आता ज्या वेळेला आपण रिफ्रेश करू आणि पुन्हा रन करू तेव्हा तो प्रॉपरली सबमिट होणार आहे. सपोज मी इथे काय केलं आहे, त्याचं नेम दिलं टॉम आणि ते त्याचं tom@gmail.com आणि आता सबमिट केलं. बघा आता इथे तुमच्या लक्षात येईल, इथे tom@gmail.com जो प्रिंट आर होता मी मुद्दाम यूज केला आहे. प्रिंट आर हे ॲरे प्रिंटिंग करण्यासाठी यूज केलं जातं. हे आपण कोर PHP मध्ये शिकलो आहे. तर बघा यामध्ये मी प्रिंट रिक्वेस्ट ऑल हे मी काय केलं, पास केलं. आता रिक्वेस्ट ऑल पास केल्यामुळे पूर्ण ॲरे प्रिंट करून दाखवलं. तर आपले ॲक्च्युली 2 पॅरामीटर होते, एक ईमेल होता आणि एक नेम होता, आणि सबमिट म्हणून हे 2 सबमिट हे बटन आहे तो स्किप करा. बट आपले मेन पॅरामीटर 2 होते, ईमेल आणि नेम. बट इकडे त्याने CSRF टोकन फॉर्ममधनं काय केलं, आपल्याला सबमिट करून आणि इकडे अवेलेबल करून दिलं. ओके, तर हे CSRF टोकन आपल्याला यामध्ये मिळतं आहे. तर हे मी मुद्दाम दाखवलं आहे की आपल्याला असं ते रीड करता येतं. तर या वेळेने आपल्याला काय केलं आहे, हे वर्किंग केलेलं आहे. आता बघा मी यामध्ये अजून मला टोकन नको आहे, तर मी एक्सेप्ट फंक्शन पण यूज करू शकतो. यामध्ये सिंगल कोटमध्ये अंडरस्कोर टोकन, जे की इथं त्याचा हे बघून घेता येईल तुम्हाला, हे अंडरस्कोर टोकन ते दिलेलं आहे इथे, ते पास केलं मी. टोकन सोडून मला बाकीचा डेटा काय करू शकतो, मिळू शकतो. याला रिसबमिट केलं मी, टोकन सोडून मला बाकीचा डेटा मिळाला. ओके, मला फक्त ईमेलच पाहिजे तर मी तो पण करू शकतो, ईमेल, आणि याला ओनली, किंवा नेम पाहिजे मला, नेम, मी तर नेम घेतो कारण ईमेलवरती ऑलरेडी प्रिंट केलेलं आहे. आणि ओनली म्हटलं तर याने बाकीचं स्किप होतं आणि फक्त एवढंच पॅरामीटर आपल्याला अवेलेबल होऊन जातो. तर हे पण आपण मागच्या वेळेस बघितलं होतं बघा, ॲरेमध्ये फक्त एकच रेडी केलं त्याने. तर हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये याचे फंक्शन्सबद्दल बघितलं होतं, ते मी इथे यूज करून दाखवलेले. तर हा फॉर्म प्रोसेसिंगचा एक एक्झाम्पल आहे. यामध्ये पुढे फॉर्म अपलोडिंग आहे, तुम्ही मोठा फॉर्म पण क्रिएट करू शकता. तर प्रोसेस सेम आहे फॉर्म प्रोसेसिंग करण्याची, तर ते तुम्हाला मी इथे दाखवलं आहे फक्त. आता यामध्ये काय होतं, चेंज एकच होणार आहे की तुमचे हे जे फॉर्म फील्ड्स आहे, तर मी आता नेम आणि ईमेल घेतले, तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता, रेडिओ बटन, चेक बॉक्सेस, सिलेक्ट टॅग, टेक्स्ट एरिया, यानंतर नंबर, जेवढे काही फॉर्मचे HTML मध्ये इनपुट टाईप्स आहेत ते ओव्हरऑल यूज करू शकता. आणि सेम ते इकडे ॲक्सेस करताना हाच वे असणार आहे, यात कुठलाही चेंज नाही आहे, कारण एवढे सर्व घेणं पॉसिबल नाही आहे, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. मग त्याऐवजी मी जस्ट बेसिक 2 घेतलेले आहे. यानंतर अजून फाईल अपलोडिंगच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण सेपरेटली ते बघणारच आहोत, एकच फील्ड बघणार आहोत, इनपुट टाईप फाईल. त्यामुळे तुम्हाला बाकीच्या फील्ड्स यूज करणं खूप इझी असणार आहे. तर तो काही एवढा अवघड पार्ट नाही आहे, फक्त या फील्ड्सच्या लाईन्स वाढत जाणार आहे, जिला मी आता मार्क केली ती. सपोज नेम आहे, ईमेल आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही हे एक्स्ट्रा टाकत जाल आणि ते तिकडे कॉल करत जाणार. कॉल करण्यासाठी ऑलरेडी ऑल मेथड पण सांगितली मी, एक्सेप्ट सांगितली, ईमेल सांगितली, आणि डायरेक्ट पण मी इकडे कॉल करून दाखवलं. तर जवळपास मागच्या व्हिडिओमधल्या ज्या मेथड्स सांगितल्या होत्या त्यातल्या बऱ्याचशा मेथड्स मी इकडे यूज करून दाखवलं. फाईल वगैरेच्या मेथड्स तुम्हाला फाईल अपलोडिंगमध्ये त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर हा होता आपला फॉर्म प्रोसेसिंगचा पार्ट लारावेलमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा. धन्यवाद.